नमस्कार महाराष्ट्राच्या जिवंत हृदयाच्या सळसळत्या रक्ताच्या भावी अधिकारी कर्मचाऱ्यांना कसे आहात सगळे. आपल्या या मिशन तलाठीच्या युट्यूब चॅनलवर GSGK साठी अत्यंत महत्त्वाची अशी सिरीज चालू केलेली आहे. यापूर्वी वारंवार रिपीट झालेले प्रश्न, मोठ्या प्रमाणात हॉट टॉपिक असलेले असे प्रश्न मी या ठिकाणी घेऊन येत असतो आपल्या या व्हिडिओमध्ये आणि त्याचं सखोल विश्लेषण करत असतो. अक्षरशः प्रश्नांचं पोस्टमॉर्टम करत असतो आपण. सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे, कारण त्याचं असं आहे की मोठ्या प्रमाणात रिपीट झालेले जास्तीत जास्त हॉट टॉपिक असलेले प्रश्न मोठ्या प्रमाणात शोधून मी या ठिकाणी आणलेले आहेत आणि त्याचं सखोल विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओ थोडासा स्पीडमध्ये असतो, त्याचं कारण एवढंच आहे की तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचवण्यासाठी मला थोडंसं स्पीडमध्ये बोलावं लागत असतं. जास्तीत जास्त प्रश्न तुमच्यापर्यंत पोहोचून त्यांचं सखोल विश्लेषण तुमच्यापर्यंत करण्यासाठी मला थोडंसं स्पीडमध्ये जावंच लागेल. तुमच्या हातामध्ये कंट्रोल आहे, तुम्ही पॉज करू शकता मला, त्यानंतर मागे घेऊ शकता. या ठिकाणी डबल क्लिक करून बघ ना सोन्या, तू मागे जाईल की नाही. या ठिकाणी डबल क्लिक कर, मी थोडंसं पुढे सुद्धा जाऊ शकतो. सगळा कंट्रोल तुमच्या हातामध्ये आहे. तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे मी वागेल. तुमच्या हातामध्येच आहे ना सगळं. बघा ना, पहिला प्रश्न, स्वातंत्र्योत्तर भारतात प्रारंभिक मतदानासाठी आवश्यक असलेली पात्रता वय किती आहे? म्हणजे ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र झाला होता ना 1947 ला, त्यानंतर पहिल्यांदा निवडणुका झाल्या 1952 मध्ये. यावर प्रश्न विचारून झालेला आहे बरं का. जेवढी माहिती मी सांगत असतो ना, सगळ्या मुद्द्यांवर तुम्हाला प्रश्न विचारले असतात. म्हणजे 10 ते 12 वर्षांचा मला अनुभव आहे. आतापर्यंत 70+ परीक्षा दिलेल्या आहेत आणि जे मी आयुष्यामध्ये बघितलेले वारंवार रिपीट होणारे मुद्दे तेच मी तुम्हाला या ठिकाणी लिहून दाखवत असतो. पहिली निवडणूक झाली होती 1952 मध्ये आणि त्यावेळेस मतदार कमीत कमी 21 वर्ष वय असलेले व्यक्ती, प्रत्येक भारतीय नागरिक, त्यांना मतदानाचा अधिकार होता. कालांतराने पुढे 61वी घटना दुरुस्ती झाली. एकूण सध्या 106 घटना दुरुस्त्या झाल्यात. त्यापैकी ही 61वी घटना दुरुस्ती 1987 मध्ये झाली होती आणि या 1987च्या घटना दुरुस्तीनुसार ज्यांचं 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांना प्रौढ नागरिक असं म्हटलं गेलं आणि त्यांना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता. ठीक आहे, इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला प्रारंभिक मतदानासाठी आवश्यक असलेली पात्रता विचारली गेली, म्हणून पर्याय क्रमांक 1 आहे. आज जर विचारली असती तर 18 वर्ष पूर्ण झालेला व्यक्ती, त्यांना मतदानाचा अधिकार. मग पर्यायात 25 वर्षापेक्षा जास्त हे कोण आहेत? तर स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका लढवायची असेल तर कमीत कमी 21 वर्ष वय लागत असतं. लोकसभा आणि विधानसभा यांच्या निवडणुका लढवायच्या असतील म्हणजे आमदार, खासदार, लोकनियुक्त, यासाठी कमीत कमी वय 25 वर्ष लागत असतं. आणि राज्यसभा हे केंद्र स्तरावर वरिष्ठ सभागृह असतं. त्याचप्रमाणे राज्य स्तरावर वरिष्ठ सभागृह म्हटलं तर विधान परिषद असते, तर त्यासाठी कमीत कमी वय 30 वर्ष लागत असतं. आता निवडणूक आयोग चर्चेमध्ये आहे की नाही, थोडीशी माहिती घेणं गरजेचं याच प्रश्नाला धरून. बघा ना, निवडणूक आयोग कलम 324 यामध्ये तरतूद करण्यात आली. निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती 25 जानेवारी 1950 ला, म्हणून 25 जानेवारी हा दिवस आपल्या देशामध्ये राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जात असतो. एक आयुक्त आणि त्यांना मदत करणारे इतर 2 आयुक्त असतात, लक्षात ठेवा. मग सध्या ज्ञानेश कुमार हे आपल्या निवडणूक आयोगाचे सध्याचे आयुक्त आहेत बरं का, प्रमुख आयुक्त आहेत. मोठ्या प्रमाणात ते चर्चेमध्ये, त्या संबंधित सुद्धा माहिती या ठिकाणी आणलेली. बघा ना, यांचा फोटो तुम्ही बघितला असेल. म्हणजेच त्यांनी ज्यावेळेस पत्रकार परिषद घेतली होती, डोनाल्ड ट्रम्प यांनी सुद्धा त्यांची पत्रकार परिषद बघितली होती. त्याचं कारणच हे आहे की त्यांनी अशा प्रकारची उत्तरं दिली होती पत्रकार परिषदेमध्ये, उडवाउडीची उत्तरं दिली होती आणि ती रीलच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये आली होती. ज्या मुद्द्यांना चर्चा केली जात असते, चर्चा होत असते किंवा गुगल ट्रेंड्सवर मोठ्या प्रमाणात सर्च केलं जात असतं, तेच मुद्दे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जात असतात. बाकी या व्यतिरिक्त इथे तलाठीमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे बघा. पहिले निवडणूक आयोगाचे आयुक्त कोण? सुकुमार सेन. आणि पहिली महिला. जेवढी माहिती मी आणलेली ना ती वारंवार विचारली गेलेली माहिती आहे मित्रांनो. सगळे मुद्दे महत्वाचे आहेत. माझे लेक्चर चालू असताना पॉज करून तुम्ही एक नोट्स बनवा सुंदररित्या, हमखास तुम्हाला फायदा होईल. 25 पैकी 22-23 प्रश्न इथूनच येते. ऑन कॅमेरा बोलतोय, वस्तुस्थिती सांगतोय, बरोबर आहे. बघा ना, 25वे राजीव कुमार होते, आता हे 26वे आहेत. इतर 2 आयुक्त म्हटलं तर सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी, हे इतर 2 आहेत पण गरजेचे नाही, यांच्यावर प्रश्न विचारला जात नाही. खऱ्या अर्थाने प्रश्न यांच्या संबंधित तुम्हाला विचारला जाईल, त्यांचं नाव लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते सत्य नाही? नाहीला अंडरलाईन करायचं. असत्य नाही म्हटलं तर सत्य आहे असं असतं. सत्य नाही म्हणजेच काय? तर चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं. त्याच्या आग्नेयाला तेलंगणा आहे, आपल्या महाराष्ट्राच्या आग्नेयाला तेलंगणा आहे का? तर करेक्ट आहे. बघा, या ठिकाणी उत्तर, इथे दक्षिण, इथे आहे पूर्व आणि या ठिकाणी आहे पश्चिम. आता वायव्य इथं आहे, इथे आहे ईशान्य, आग्नेय आणि नैऋत्य. नैऋत्य मोसमीवार येतात आपल्या देशामध्ये, तर तशा प्रकारे लक्षात ठेवायचं. किंवा अजून एक ट्रिक सांगतो. बाईआन म्हणजे शब्दाचा अर्थ, डायरेक्टली अर्थ घेऊ नका, पण अर्थपूर्ण शब्द तयार झालेला का ना, बाईआन, त्यापैकी वा, ई, आ आणि न, अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता तुम्ही घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. मग आग्नेयला या ठिकाणी तेलंगणा आहे, त्यासोबतच कर्नाटक सुद्धा आहे आणि दक्षिणेला गोवा आहे. तुम्हाला जर पूर्वेला विचारलं तर छत्तीसगड आहे, उत्तरेला मध्य प्रदेश आहे, या ठिकाणी वायव्येला एक केंद्रशासित प्रदेश
आणि गुजरात म्हणजे दादरा नगर हवेली दीव दमण हे एक केंद्रशासित प्रदेश आपल्या महाराष्ट्राच्या वायव्येला आहे. आणि या व्यतिरिक्त गुजरात सुद्धा आहे, ज्याला 4 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे. आणि इथं नैऋत्य मोसमी वारे येत असतात. नैऋत्य कोणताही देश नाहीये, कोणताही राज्य नाहीये, परंतु इथे पश्चिमेला अरबी समुद्र आहे मित्रांनो. आता बघा विधानांचा विचार करूया आपण. त्याच्या आग्नेयेला तेलंगणा आहे का? तर करेक्ट आहे. त्याच्या पूर्वेला दादरा नगर हवेली आणि दीव दमण आहे का? अजिबात नाही. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ना इथे. आणि प्रत्यक्षात मॅपच्या साह्याने सुद्धा आपण बघणार आहोत. अगोदर योग्य उत्तर कोणतं आहे ते आपल्याला काढायचे, म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याच्या वायव्येस गुजरात आहे का? मी मगाशी तुम्हाला सांगितलं होतं 4 जिल्ह्यांच्या सीमा गुजरातला लागून आहे. प्रत्यक्षात मॅप सुद्धा आणलेला या ठिकाणी बघा, गुजरातला 4 जिल्ह्यांच्या सीमा आहे. बर, दक्षिणेस कर्नाटक राज्याने वेढलेले का? 7 जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला लागून आहेत. आणि इथे दक्षिण म्हणा किंवा इथे आग्नेय म्हणा, एकच झालं ते. ठीक आहे, डिपेंड करतं तुम्हाला कशा प्रकारे प्रश्न विचारला जात असतो. आता बघूया आपण मॅपचा अभ्यास करूया. महाराष्ट्राच्या वायव्येला गुजरात आहे आणि त्या व्यतिरिक्त अजून दादरा नगर हवेली हा एक केंद्रशासित प्रदेश आपल्या महाराष्ट्राला लागून आहे. आणि 4 जिल्हे महाराष्ट्राची या गुजरातला लागून आहेत. सर्वात जास्त सीमा मध्य प्रदेशला लागून आहे आपल्या महाराष्ट्राची. हा एक मुद्दा अत्यंत महत्वाचा आहे. आणि एकूण 8 जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेशला लागून आहे. या व्यतिरिक्त नैसर्गिक सीमा उत्तरेची आपल्या महाराष्ट्राची कोणतं पर्वत निश्चित करतं, हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सातपुडा पर्वत विचारला जाऊ शकतो का? अनेक परीक्षांमध्ये विचारला गेलेला आहे. आणि आपल्या महाराष्ट्राची पूर्व सीमा नैसर्गिक सीमा कोणती नदी निश्चित करते? ते इथे दिसते तुम्हाला, इंद्रावती नदी ही निश्चित करते. आणि 2 जिल्ह्यांच्या सीमा छत्तीसगडला लागून आहेत. हे छत्तीसगड आपल्या महाराष्ट्राच्या पूर्वेला आहे. महाराष्ट्राच्या आग्नेयेला तेलंगणा आहे, महाराष्ट्राच्या दक्षिणेला किंवा दक्षिण आग्नेयेला कर्नाटक आहे आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेला गोवा सुद्धा आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेला इथे अरबी समुद्र आहे. आता जिल्ह्यांच्या सीमा तुम्हाला विचारलं तर लक्षात ठेवा, गुजरात या गुजरात राज्याला पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. महत्वाचं म्हणजे इथे पिंक कलरचं दिसतं, हे पिंक कलरचं दिसतं, हे पिंक कलरचं दिसतं, हे लक्षात ठेवण्यासारखी बाब आहे. म्हणजे पालघरला केवळ गुजरात या राज्याची सीमा लागून नाही, तर या व्यतिरिक्त अजून दादरा नगर हवेली आणि दीव दमण या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती झाली होती मित्रांनो 26 जानेवारी. हे जान नाहीये बरं का, जानेवारी 2020. दादरा नगर हवेली आणि दीव दमण या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती करण्यात आली होती. पूर्वी हे दोन्ही केंद्रशासित प्रदेश वेगवेगळे होते, दोघांना एकत्रित करण्यात आलं. आणि मग 2020 या तारखेनंतर एकूण 8 केंद्रशासित प्रदेश आपल्या देशामध्ये आहेत. त्यांना युनियन टेरिटोरीज असं म्हटलं जात असतं. युनियन टेरिटोरीज म्हणजेच काय? तर त्या ठिकाणी तिथली स्थानिक सरकार नसते, प्रत्यक्षात सगळा काही कारभार केंद्राच्या हातामध्ये असतो. अशा प्रकारे त्यांना युनियन टेरिटोरीज असं म्हटलं जात असतं. तशाच प्रकारे पालघर या जिल्ह्याला दादरा नगर हवेली आणि गुजरात यांच्या सीमा लागून आहेत. आणि मग नंतर धुळे या जिल्ह्याला गुजरात सोबत मध्य प्रदेश सुद्धा आहे, नंदुरबारला गुजरात सोबत मध्य प्रदेश सुद्धा आहे. महत्वाचं म्हणजे सर्वात जास्त सीमा पुढील पैकी कोणत्या राज्याला लागून आहे आपल्या महाराष्ट्राची? अनेकदा प्रश्न विचारून झालेला आहे. तर महाराष्ट्राची मध्य प्रदेशला सर्वात जास्त सीमा लागून आहे. आणि या व्यतिरिक्त 8 जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेशला लागून आहेत. तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो, थोडासा अवघड विचारला जातो बरं का तलाठीमध्ये, म्हणून जास्त डीपमध्ये घेतोय मी, एक्सप्लेन करतोय. अन्यथा पोलीस भरती किंवा सरळ सेवा भरतीच्या परीक्षा असल्या असत्या तर त्या ठिकाणी सरळ सेवा भरतीमध्ये सुद्धा अशाच प्रकारे असतात, पण जास्त तलाठीमध्ये डीपमध्ये विचारलं जातं, म्हणून थोडंसं डीपमध्ये घ्यावं लागतं. तर इथे 8 जिल्हे दिसतात ना तुम्हाला, हे सरसकट सगळे न लक्षात ठेवता, कारण तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की पुढील पैकी मध्य प्रदेशला लागून असलेल्या जिल्ह्यांचं गट ओळखा. तर त्यामध्ये हे 8 जिल्हे दिलेले असतात का? तर नाही. या जिल्ह्यांच्या गटामध्ये इथे दिसतं अकोला आणि इथे आहे वर्धा. ज्या ज्या पर्यायामध्ये अकोला आणि वर्धा दिसते ते पर्याय जरी तुम्ही कट केले, म्हणजे अकोला आणि वर्धा या जिल्ह्यांच्या सीमा मध्य प्रदेशला लागूनच नाहीयेत, हे पर्याय केवळ तुम्ही कट केले तरी सुद्धा तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येत असतं. तो लक्षात ठेवा. या व्यतिरिक्त गोंदिया आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यांच्या सीमा छत्तीसगडला लागून आहेत. याचा अर्थ 2 जिल्ह्यांच्या सीमा छत्तीसगडला लागून आहेत. आणि नैसर्गिक सीमा विचारात घेतली तर इथे इंद्रावती नदी आहे मित्रांनो. ही इंद्रावती नदी सरळ या सीमेवरून वाहत येते, इथे येऊन गोदावरी हिला येऊन मिळत असते. सर गोदावरी तर इथं आहे ना सोन्या, गोदावरी आपल्या महाराष्ट्रातून बाहेर जाऊन पण महाराष्ट्रामध्ये इथे सिरोंच्या मध्ये प्रवेश करत असते, म्हणून इंद्रावती नदी तिला येऊन मिळत असते. गोदावरीची ती उपनदी आहे. मग तेलंगणाला एकूण 4 राज्यांच्या सीमा लागून आहे, त्यापैकी गडचिरोलीला तेलंगणा आणि छत्तीसगडची सीमा लागून आहे. नांदेडला कर्नाटक आणि तेलंगणाची सीमा लागून आहे. आणि याला कर्नाटकला एकूण 7 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सिंधुदुर्ग याला एकूण 2 राज्यांच्या सीमा लागून आहे, परंतु गोव्याला केवळ सिंधुदुर्गची सीमा लागून आहे. बघा ना किती छोटा आहे. क्षेत्रफळाने सर्वात छोटं राज्य म्हटलं एकूण 28 राज्यांपैकी आपल्या देशात तर ते म्हणजे गोवा आहे. लोकसंख्येमध्ये सर्वात कमी लोकसंख्या सिक्कीमची. इथे विद्यार्थी कन्फ्युज होत असतात. लोकसंख्येमध्ये सर्वात कमी म्हटलं तर सिक्कीम, आणि क्षेत्रफळामध्ये सर्वात कमी
छोटं राज्य ते म्हणजे गोवा आहे. पुढे जाऊया बघा. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. पश्चिम पूर्व दिशेला सिंधू ते ब्रह्मपुत्रापर्यंत कोणता भूरूप विभाग 2500 किलोमीटरचे अंतर व्यापतो? फार महत्वाचं. इथे 2400 असायला पाहिजे होतं. खऱ्या अर्थाने बघितलं तर आर्थिक पाणी अहवालामध्ये एकूण 2400 किलोमीटर एवढी लांबी आहे हिमालयाची. पण तुमच्याच परीक्षेमध्ये आलेला प्रश्न जसाच्या तसा या ठिकाणी तुमच्या समोर आणलेला आहे. खरं म्हटलं तर हा प्रश्न जर विद्यार्थ्यांचा चुकला ना तर आपण त्यांना रेफरन्स देऊन हा प्रश्न रद्द करायला लावू शकतो. बरोबर आहे ना? तशा प्रकारे अभ्यासही असायला पाहिजे आपला. आर्थिक पाणी अहवाल भारताचा त्यामध्ये दिलेला आहे, क्लिअरली मेन्शन केलेलं 2400 किलोमीटर एवढं हिमालयाचं एकूण लांबी आहे. हिमालयाचा विचार केला तर बघा, हिमालय याचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1. द्वीपकल्पीय पठार म्हटलं तर हे कल्प झालेला अशा प्रकारे, म्हणजे तीनही बाजूनी समुद्र असलेलं त्याला द्वीपकल्पीय पठार म्हणतात. यामध्येच आपला महाराष्ट्र आहे. किनारी मैदान म्हटलं तर इथे सह्याद्री पर्वत, याला पश्चिम घाट म्हणतात. या ठिकाणी पूर्व घाट म्हणतात. आणि याच्या आतला जो पट्टा आहे ना, हा पट्टा हा किनारी प्रदेश असतो. हा याला किनारी मैदान असं म्हणतात. कारण पर्वतावरून उगम पावणाऱ्या नद्या स्वतःसोबत गाळ घेऊन येत असतात. बारीक बारीक कण अतिशय सुपीक असतो, त्यांनाच मैदान असं म्हणतात. त्यांनी मैदान तयार केलेलं असतं. आणि उत्तरेकडील मैदान म्हटलं तर हे गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदी यांच्या दरम्यानचा हा जो प्रदेश असतो ना संपूर्ण, हा उत्तरेकडील मैदान आहे. गंगा नदी बारमाही वाहणारी नदी आहे. गंगोत्री या ठिकाणी तिचा उगम होत असतो. अलकनंदा आणि भागीरथी या दोन्ही नद्या एकत्रित येऊन मिळतात देवप्रयाग या ठिकाणी. त्यानंतर त्या गंगा नदीला गंगा नदी असं नाव मिळालेलं आहे. पूर्वी त्याला अलकनंदा असं म्हणतात, पण देवप्रयाग या ठिकाणावरून एकत्रित प्रवाहाला गंगा असं म्हटलं जात असतं. गंगा तसं म्हटलं तर 5 राज्यांमधून जाते मित्रांनो. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या देशातील सर्वात लांब नदी आहे गंगा नदी. 2525 किलोमीटर एवढी लांबी आहे गंगा नदीची. आणि याच गंगा नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्या देशातील सर्वात जास्त लोकसंख्या राहते. 40% पेक्षा अधिक लोकसंख्या. त्याचं कारणच हे की बारीक बारीक कण स्वतःसोबत खाली ज्या वेळेस ती पायथ्यावर येते ना हिमालयावरून, तर त्यावेळेस ती बारीक बारीक कण घेऊन येत असते. पर्वतावरील बारीक बारीक कण घेऊन येते. आणि हे बारीक बारीक कण जे असतात अतिशय सुपीक असतात. आणि म्हणून ज्या ठिकाणी जमीन सुपीक असते, पाण्याची उपलब्धता असते, बारमाही वाहणारी नदी म्हणजेच काय तर बर्फ इथून तयार होणारी नदी असते. ही उन्हाळ्यात सुद्धा वाळत नाही, पावसाळ्यात तर वाळायचा संबंधच येत नाही. आणि हिवाळ्यात बर्फ पुढे पुढे सरकत चाललेला असतो, खाली ती नदी वाहत असते. अशा प्रकारे ही नदी असते. हिला बारमाही नदी असं म्हणतात. आणि ही आपल्या देशातील सर्वात मोठी नदी गंगा नदी ही बारमाही नदी. आणि ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असते त्या ठिकाणी लोकसंख्या एकवटलेली असते. त्यामुळे या पट्ट्यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आपल्या देशाची. यालाच गंगेचं मैदान असं म्हणतात. बघा ना, उत्तरेकडील मैदान हे म्हणजे गंगेचं मैदान असतं. ठीक आहे. अशा प्रकारे अख्ख्या भारतासंबंधित तुम्हाला सांगितलं. पण हिमालय पर्वत यावर प्रत्येक परीक्षेमध्ये एक प्रश्न असतोच. त्यामुळे आज आपण हिमालया संबंधित बऱ्यापैकी माहिती घेऊया, जेणेकरून हिमालयावर कसाही प्रश्न आला तरी सुद्धा इथूनच. बघा ना, ट्रान्स हिमालयन पॉज करून करून नंतर बघा बरं का. वाटलं असं स्पीड कमी करा, तुमच्या हातामध्ये सगळा कंट्रोल आहे माझा. तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे मी बोलेल. अशा प्रकारे आहे. तुम्ही जर मागे घेतलं तर मागे पुन्हा मी तुम्हाला बोलेल तेच. तशा प्रकारे कंट्रोल आहे तुमचा. आणि अनेक विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मी बोलत असताना इथे सगळं काही ट्रान्सलेट होत असताना तर इथे वर कोपऱ्यामध्ये CC असतं बघा, CC अशा प्रकारचं चौकोन, हे एकदा दाबा. हे दाबलं की इथे ट्रान्सलेट केलेला भाग जो आहे ना तो सगळा निघून जाईल. अनेक विद्यार्थ्यांना तो एक प्रॉब्लेम येत असतो. हे कॉमन सेन्स आहे. इथून तुम्हाला 3 टिंब असतात ना, इथे क्लॅरिटी वाढवता येते. याला क्लिक केलं की इथे क्लॅरिटी असते. त्यानंतर स्पीड सुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओचा वाढवू शकता. आता येऊया आपण मेन मुद्द्याकडे. ट्रान्स हिमालय, त्यानंतर त्याच्या खाली बृहद हिमालय आहे, त्यानंतर लघु हिमालय आणि शिवालिक टेकडे यांच्या उंचीनुसार उत्तर दक्षिण अशा प्रकारे यांना वर्गीकृत करण्यात आलेलं आहे. सर्वात मोठी लेन आणि सर्वात उंचीनुसार लेन ती म्हणजे ट्रान्स हिमालय असते. याच्यावरच जगातील सर्वोच्च पर्वत शिखर ते म्हणजे कोणतं? माउंट एव्हरेस्ट या ट्रान्स हिमालयावरच आहे. पण ते नेपाळमध्ये, आपल्या देशामध्ये नाहीये. त्यानंतर बृहद हिमालय येतं, त्यानंतर लघु हिमालय, मग नंतर शिवालिक टेकड्या असतात. यांचा उत्तर दक्षिण क्रम विचारला गेलेला आहे बरं का तुम्हाला. त्यानंतर येतं बघा या ठिकाणी काश्मीर हिमालय, कुमाई हिमालय, नेपाळ हिमालय आणि पूर्व हिमालय कशा प्रकारे विस्तारित करण्यात आले किंवा वर्गीकृत करण्यात आलेले. तर लक्ष द्या, या ठिकाणी मानसरोवर आहे. मानसरोवराची निर्मिती ब्रह्मदेवाने केली होती असं मी बोलत नाही, आपल्या पुराणांच्या ग्रंथांमध्ये बोललेली आहे. आणि या मानसरोवरावरून वेगवेगळ्या नद्या उगम पावतात. त्यापैकी एक सिंधू नदी आहे. ही सरळ लद्दाखमध्ये प्रवेश करते. जगातील सर्वात खोल घवई निर्माण करते, म्हणजे खोल निर्माण करते, खोल स्थान निर्माण करते. त्यानंतर ही नंगा पर्वताला वळसा घालून ती पाकिस्तानामध्ये प्रवेश करत असते. याच मानसरोवरावरून अजून एक नदी उगम पावते, जी की सिंधू नदीची एक सर्वात मोठी नदी आहे, उपनदी आहे. तर ती उपनदी म्हणजे सतलज नदी. ही सतलज नदी सरळ या ठिकाणी वाहत जाते, पाकिस्तानामध्ये प्रवेश करते. या दोन्हीच्या दरम्यानचा जो हा पट्टा असतो ना, याला काश्मीर हिमालय असं म्हणतात. बस. त्यानंतर ही सतलज नदी
आणि काली नदी यांच्या दरम्यानच्या सगळं आहे, लोड घेऊ नका. इथे दिसते ना तुम्हाला सिंधू आणि सतलज या संबंधित इथे दिसते तुम्हाला सगळे. तुम्हाला जास्तीत जास्त इमेजेसच्या माध्यमातून शिकवायचा मी प्रयत्न करत असतो. हिमालयावरून अजून एक नदी उगम पावते, ती म्हणजे काली नदी. काली आणि तिस्ता यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला कुमायू हिमालय असं म्हटलं जात असतं. बघा ना, सतलज आणि काली, तिस्ता मी चुकून बोललो, सतलज आणि काली यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला कुमायू हिमालय असं म्हटलं जात असतं. त्यानंतर काली नदी आणि इथे आहे तिस्ता नदी यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला नेपाळ हिमालय म्हणतात. फार वेळा प्रश्न विचारून झालेले बरं का या मुद्द्यावर. तुम्हाला वाटेल की मी उगाच काहीतरी टाइमपास करतोय किंवा फार डीप मध्ये माहिती घेतोय. जेवढी माहिती तुमच्या परीक्षेमध्ये विचारली गेलेली आहे यापूर्वी वेगवेगळ्या परीक्षांमध्ये, विशेष म्हणजे MPSC असो, TCS IBPS असो, तेच मुद्दे मी तुमच्या समोर आणतोय. 70+ परीक्षा आजपर्यंत दिलेल्या आहेत. 2016 मध्ये एका परीक्षेमध्ये आपलं नाव होतं. 2013 पासून आपण अभ्यास करतोय. वर्ग 2च्या 2016च्या परीक्षेमध्ये, 2019 मध्ये पुरवठा निरीक्षकमध्ये आपलं नाव होतं, 2023 मध्ये 3 परीक्षांमध्ये आपलं नाव होतं. त्यानंतर तुमच्या समोर आलेलो. त्यामुळे लोड घेऊ नका. मी जे तुमच्यापर्यंत पोहोचवतोय ना, जे तुम्हाला आवश्यक आहे तेच तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. फक्त तुमचं काम आहे नोट्स काढणे, कंटिन्युअसली लेक्चर बघणे. बाकी पुढे जाऊया. बघा या ठिकाणी हे नेपाळ हिमालय, हे एकूण जेवढी हिमालय त्यापैकी सर्वात जास्त शिखर याच ठिकाणी, सर्वोच्च शिखर याच ठिकाणी आहेत. आणि इथे कांचनजंगा पर्वत शिखर हे आपल्या देशातील सर्वोच्च शिखर आहे. तुम्ही K2 वाचलं असेल, परंतु ते K2 काराकोरम पर्वत रांगेवरील म्हणजे हिमालयाचाच एक भाग आहे काराकोरम पर्वत रांग, परंतु ते पाकिस्तानामध्ये असल्यामुळे आपल्या प्रमुख भूमीतील सर्वोच्च शिखर म्हटलं तर कांचनजंगा, जे की सिक्कीम मध्ये. यावरून एक नदी उगम पावते, ती म्हणजे तिस्ता नदी. तिस्ता आणि काली यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला नेपाळ हिमालय म्हणतात. तिस्ता ते ब्रह्मपुत्रा नदी, मी तुम्हाला यापूर्वी मागच्या लेक्चरमध्ये पहिलाच प्रश्न होता तो ब्रह्मपुत्रा नदी संबंधित. त्यावेळेस तुम्हाला सांगितलं होतं नामच्या बर्वा पर्वताला वळसा घालून ब्रह्मपुत्रा नदी आपल्या देशामध्ये प्रवेश करत असते, तिला सांगपो असं म्हणतात. तर या ब्रह्मपुत्रा आणि तिस्ता यांच्या दरम्यानच्या प्रदेशाला आसाम हिमालय असं म्हटलं जात असतं. आणि या संबंधित या ठिकाणी यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. बघा ना, सिंधू आणि सतलज यांच्या दरम्यान काश्मीर, सतलज आणि काली यांच्या दरम्यान कुमायू हिमालय, काली आणि तिस्ता यांच्या दरम्यान नेपाळ हिमालय, आसाम हिमालय, तिस्ता आणि ब्रह्मपुत्रा यांच्या दरम्यान आहे. तोच भाग मी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेला आहे. फार महत्वाचं आहे बरं का हे. विचारलं जातं, तुम्ही पॉज करून नंतर वाटलंच तर आकृत्यांच्या माध्यमातून काढून घ्या किंवा यांचं स्क्रीनशॉट बनवा. म्हणजे स्क्रीनशॉट काढा आणि त्यासाठी एक वेगळी PDF बनवा. 100% तुम्हाला प्रश्न विचारले जातील. सगळे असेच मुद्दे आणलेले आहेत. बघा ना, हे आपलं हिमालय पर्वत आणि यावरील सर्वोच्च शिखर आहे. नंगा पर्वत, याला वळसा घालून ती पाकिस्तानामध्ये प्रवेश करत असते. त्यानंतर एव्हरेस्ट, या संबंधित मी तुम्हाला बोललो होतो. माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर आहे मित्रांनो, जगातील सर्वोच्च स्थान आहे. आणि हे हिमालय पर्वतावरच आहे, परंतु ते बृहद हिमालयावर सर्वोच्च शिखर आहे. ते महत्वाचं म्हणजे हे नेपाळमध्ये. अखंड भारताचा विचार केला तर नेपाळ आपल्या भारताचाच भाग होता. पुढे कांचनजंगा हे तिसऱ्या क्रमांकाचं, जगातील तिसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च शिखर, परंतु ते आपल्या भारतातील सर्वोच्च शिखर असं म्हटलं तरी चालेल. नामच्या बर्वा यालाच वळसा घालून ब्रह्मपुत्रा नदी आपल्या देशामध्ये प्रवेश करते, तिला दिहांग असं म्हटलं जात असतं. मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पहिलाच प्रश्न होता की ब्रह्मपुत्रा नदीला आपल्या देशामध्ये अरुणाचल प्रदेशात काय म्हटलं जातं, तर तिला दिहांग असं म्हटलं जात असतं. आणि शिखर दिसतायत ना, याचं एक स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे. आणि क्लॅरिटी करा. इथे 3 टिंब आहेत ना, याला क्लॅरिटी करून मग त्यानंतर स्क्रीनशॉट काढा, मगच तुम्हाला ते क्लिअर दिसेल. अन्यथा अनेक जण विद्यार्थी लगेच आता खाली कमेंट करतील की सर ते तुम्ही जे पाठवलेले इमेजेस आहेत ते क्लिअर दिसत नाहीये. सगळे महत्वाचे. एकदा मी झूम करतो वाटलंच तर. बघा, हे शिखर आहेत हिमालय पर्वतावरील. त्यातलं सर्वोच्च शिखर म्हटलं तर एव्हरेस्ट 8848, हे पाठ करा. आणि कांचनगंगा किंवा कांचनजंगा याचं सर्वोच्च शिखर आहे नाही, हे पहिले 3 तरी लक्षात ठेवा आणि पाठ करा. बाकी नाही पाठ केले तरी चालेल. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीचे सदस्य नव्हते? नव्हतेला लगेच अंडरलाईन करा. आपली राज्यघटना याचे शिल्पकार म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ओळखलं जातं. त्याचं कारण काय? तर ज्या वेळेस सायमन कमिशन येणार होती हे त्यांना कळालं होतं, त्यावेळेस त्यांनी दादरचं आपलं घर स्वतःचं विकून टाकलं आणि त्यानंतर 16 देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला. विकून टाकलं, ते स्वतः रेंटने राहू लागले. त्या पैशामध्ये 16 देशांच्या राज्यघटना त्यांनी विकत घेतल्या आणि त्या विकत घेतल्यानंतर त्या वाचल्या. म्हणजे सखोल राज्यघटनेचा ज्यांना अभ्यास होता, जगभरातील वेगवेगळ्या देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपला देश स्वतंत्र होणार आहे, पण होण्यापूर्वी काहीतरी कायद्याचं राज्य असायला पाहिजे का नाही, नियमांचं राज्य असायला पाहिजे. तशा प्रकारचं नियमांचा संच म्हटलं तर आपली राज्यघटना असते. या राज्यघटनाला बनवण्यासाठी कॅबिनेट मिशन प्लॅन योजना आखली गेली होती. या कॅबिनेट मिशन प्लॅन नुसार 1946 त्यानुसार आपल्या राज्यघटना समितीचे सदस्य 389 निश्चित करण्यात आले होते. 90 गेले. पाकिस्तानामध्ये राहिले किती? तर 299 सदस्य. या 299 सदस्यांनी आपल्या देशाची राज्यघटना बनवली होती. परंतु या 299 सदस्यांपैकी
एक प्रमुख समिती ती म्हणजे राज्यघटना समिती. याचे वेगवेगळ्या उपसमित्या होत्या. या उपसमित्यांमध्ये सर्वात महत्वाची समिती होती ती म्हणजे मसुदा समिती. त्या संबंधितच तुम्हाला प्रश्न विचारला गेलेला आहे. मसुदा समिती म्हणजे कच्चा ड्राफ्ट बनवला होता. अख्खी राज्यघटना जी आहे ना, उदाहरणासाठी सांगतो, ते आपलं पुस्तक आहे. या पुस्तकाचा एक कच्चा ड्राफ्ट बनवला गेलेला आणि कच्चा ड्राफ्ट बनवून एकूण 460 प्लस कलमे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सोबतचे सहा सदस्य यांनी आपल्या राज्यघटनेतील 460 कलमे बनवली. सध्या आहे 395 कलमे, पण सांगतोय तुम्हाला 460 कलमे बनवली. आणि मग प्रत्येक कलम किती महत्वाचा आहे हे सर्व सदस्यांना पटवून दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. प्रत्येक कलमावर 1-1 तास, 1.5 तास, 2-2 तास भाषण केलेलं आहे. म्हणून तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपल्या राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखलं जात असतं. सर्वात विद्वान व्यक्ती होते ते 299 सदस्यांपैकी. आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष मुळात तेच होते. मसुदा समितीची स्थापना झाली होती 29 ऑगस्ट 1947 ला. आपला देश स्वतंत्र झाला ना, त्याच्या 14 दिवसानंतर ही मसुदा समिती स्थापित करण्यात आलेली. तसं म्हटलं तर घटना समिती पहिली बैठक झाली होती 9 डिसेंबर 1946 ला. ठीक आहे. इथे विचारले मसुदा समिती, त्याचे सदस्य विचारले गेलेले आहेत. सगळी माहिती आता आपण घेणार आहोत जेवढ्या उपसमित्या आहेत त्या संबंधित. तर A.K. अय्यर होते, K.M. मुंशी होते, M. माधवराव सुद्धा होते, परंतु डॉक्टर राजेंद्र प्रसाद नव्हते. आपल्या देशाचे हे पहिले राष्ट्रपती आहेत. सर्वाधिक काळ त्यांनी राष्ट्रपतीपद भूषवलेलं आहे. महत्वाचं म्हणजे भारतरत्न पुरस्कार सुद्धा दिलेला आहे. आपली जी घटना समिती आहे ना, त्याचे स्थायी अध्यक्ष हेच होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ज्यांचा थोडा बहुत अभ्यास झाला असेल त्यांना माहिती आहे मी काय बोलतोय. ज्यांचा काहीच अभ्यास झाला नसेल ना, त्यांच्यासाठी थोडंसं डीप मध्ये आणि विस्तारित स्वरूपामध्ये माहिती द्यावी लागत असते. बघा ना, स्क्रीनवर दिसते घटना समितीतील सर्वात महत्वाची समिती म्हटलं तर मसुदा समिती. आपला कच्ची राज्य घटना ज्यांनी बनवली याच समितीने बनवली. या समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सदस्य एकूण 6 होते. हे 6 सदस्य जे आहेत ना, कमीत कमी 2 ते 3 वेळा आत्ता म्हणजे याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. लेक्चर झालं की नक्की वाचा. हमखास तुम्हाला यावर प्रश्न विचारला जाईल. आगामी काळात सुद्धा मोठ्या प्रमाणात विचारला जाईल. N. गोपालस्वामी अय्यर. घटना समिती किंवा घटना आपली तयार कशा प्रकारे झाली होती या संबंधित वारंवार प्रश्न येणार आहे तुम्हाला 2026च्या परीक्षांमध्ये. कितीही आणि कोणतीही परीक्षा द्या, GSGKचा सिलेबस बदलत नाही 2026च्या परीक्षेमध्ये. का? त्याचं कारण असे की 26 जानेवारी 1950 ला आपली राज्यघटना लागू करण्यात आली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत 26 जानेवारी 2026 ला एकूण 75 वर्ष पूर्ण होणार आहेत. 76वं वर्ष आहे ते. त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. अमृत वर्ष असल्यामुळे तुम्हाला विचारलं जाईल. N. गोपालस्वामी अय्यर हे सदस्य होते. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर हे सुद्धा सदस्य होते. डॉक्टर K.N. मुंशी, सईद मोहम्मद सदाउद्दुल्ला, N. माधवराव, T.T. कृष्णमाचारी. अनेक महत्वाची माहिती देतो बरं का. हे सगळे अनेक नावं कशा प्रकारे लक्षात ठेवायची ते गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला रेग्युलर मेडिटेशन करावं लागेल. अभ्यास करण्यापूर्वी कमीत कमी अर्धा तास तरी मेडिटेशन करा. भले गृहिणी जरी असाल तुम्ही तरी सुद्धा सकाळी उठल्यानंतर एक अर्धा तास मेडिटेशन कंपल्सरी करा. सगळे झोपलेले असतील, तुम्ही उठलेले आहात त्यावेळेस मेडिटेशन नक्की करा. मेडिटेशन कोणत्या धर्माचे आहात किंवा कोणत्या जातीचे आहात असा विषय नाही. मेडिटेशन केवळ स्वतःला शांत करण्यासाठी, कोणत्या देवाला आठवायचं हे सुद्धा बोलत नाही. आपल्या सर्वात जवळचे व्यक्ती ते म्हणजे आपले आई वडील ज्यांनी आपल्याला निर्माण केलेलं आहे त्यांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणा किंवा मग कोणालाच आठवू नका. डायरेक्टली फक्त श्वासावर कंट्रोल करा, श्वासावर लक्ष द्या, मेडिटेशन करा. मेडिटेशन केल्याने सगळ्या गोष्टी लक्षात राहतात. जेवढं काही तुम्ही वाचलेलं आहे ना, मी सगळ्या गोष्टी न सांगता, तुम्हाला इथे न बघता भरपूर काही गोष्टी मी या ठिकाणी सांगू शकतो. त्याचं कारणच हे की मी वाचण्यापूर्वी किंवा अभ्यास करण्यापूर्वी मेडिटेशन आजही करतो, रेग्युलर करतोय, मागील 10-15 वर्षापासून करतोय. डॉक्टर K.M. मुंशी, त्यानंतर सईद मोहम्मद सदाउद्दुल्ला, त्यानंतर N. माधवराव आणि T.T. कृष्णमाचारी. ठीक आहे. बाकी 8 समित्या महत्वाच्या होत्या. यामध्ये संघराज्यीय अधिकार समिती यांचे अध्यक्ष विचारले तर जवाहरलाल नेहरू. संघराज्यीय राज्य घटना समिती म्हटलं तर जवाहरलाल नेहरू. प्रांतिक राज्य घटना समिती म्हटलं तर सरदार वल्लभभाई पटेल. मसुदा समितीचे अध्यक्ष सर्वात महत्वाची ही समिती आहे. वारंवार तुम्हाला प्रश्न विचारला जात असतो. या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मसुदा समितीची स्थापना झाली होती 29 ऑगस्ट 1947 ला. ठीक आहे. त्यानंतर मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक आणि आदिवासी अंतर्भूत न केलेली क्षेत्रे याबाबत सल्लागार समिती म्हटलं तर सरदार वल्लभभाई पटेल. विस्ताराने बघितलं तर सर्वात मोठी होती, पण सर्वात महत्वाची ही सर्वात मोठी समिती होती. आणि याचे वेगवेगळे ह्या उपसमित्या होत्या. ठीक आहे. पॉज करून नंतर स्क्रीनशॉट मारून 1-2दा वाचून घ्या, नक्की विचारला जाईल.
कामकाज प्रक्रिया नियमन समिती म्हटलं तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, संस्थाने समिती म्हटलं तर इथे जवाहरलाल नेहरू आणि सुकाणू समिती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत. यापैकी सुद्धा महत्वाच्या कोणकोणत्या समित्या आहेत पुन्हा एकदा नीट समजून सांगतो मी तुम्हाला. मसुदा समिती वारंवार वाचा, त्यांचे अध्यक्ष तुम्हाला विचारले जात असतात. त्यानंतर संघराज्य अधिकार समिती, ठीक आहे, संघराज्य राज्य घटना समिती, प्रांतिक राज्य घटना समिती, ह्या दोन समित्या महत्वाच्या आहेत. दोन्हींचे अध्यक्ष कोण आहेत? जवाहरलाल नेहरू आहेत. त्यानंतर महत्वाचं म्हणजे घटना समिती या ठिकाणी मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक समिती केवळ यांचे अध्यक्ष लक्षात ठेवा, हे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. पुढे जाऊया. कामकाज प्रक्रिया नियमन समिती म्हणलं राजेंद्र प्रसाद जर चर्चेमध्ये असतील तर तेच, आणि ते मुळात घटना समितीचे अध्यक्ष होते म्हणजे मॉनिटर होते. याचा अर्थ कामकाज कशा प्रकारे चालायला पाहिजे हे सगळं काही निश्चित कोण करणार? राजेंद्र प्रसादच करणार ना, म्हणून अध्यक्ष तेच होते. सुकाणू समिती आणि संस्थाने समिती, सुकाणू समिती एक महत्वाची, ठीक आहे. पुढे जाऊया. मूलभूत कर्तव्यांची संकल्पना टिंबकडून घेण्यात आली. मी आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं होतं की आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 16 देशांच्या राज्यघटनेचा त्यांनी अभ्यास केला होता. त्यामध्ये रशियाची राज्यघटना ही सुद्धा त्यांनी वाचली होती. आयर्लंडच्या राज्यघटना सुद्धा वाचल्या होत्या. आयर्लंडची राज्यघटना सुद्धा वाचली होती. USA म्हणजे अमेरिकेची सुद्धा राज्यघटना. तर या वेगवेगळ्या राज्यघटना वाचल्यानंतर त्यातील महत्वाच्या ज्या तरतुदी आहेत त्या आपल्या राज्यघटनेमध्ये आपण समाविष्ट करू शकतो का, याचा त्यांनी नंतर अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर प्रत्यक्षात आपल्या राज्यघटनेमध्ये त्या तत्वांचा आपण स्वीकार केला. आपल्या राज्यघटनेमध्ये कर्तव्यासंबंधित जी तरतूद आहे ती आपण रशियाकडून म्हणजे USSR यांच्याकडून घेतलेली आहे. खऱ्या अर्थाने बघितलं तर आपल्या राज्यघटनेमध्ये सुरुवातीपासून कर्तव्य नव्हती समाविष्ट केली नव्हती. 42व्या घटनादुरुस्ती झाली. या 42व्या घटनादुरुस्तीनुसार राज्यघटनेमध्ये 51 हे कलम नव्याने समाविष्ट करण्यात आलं. 10 कर्तव्य समाविष्ट करण्यात आले होते. त्यानंतर मग पुढे 86 घटनादुरुस्ती झाली, मग अजून एक कर्तव्य समाविष्ट करण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेकडून आपण घटनादुरुस्तीची पद्धत घेतलेली आहे. जर्मनीकडून आपण जे आणीबाणीची तरतूद ती जर्मनीकडून घेतलेली आहे. बघा ना, इथे तुम्हाला स्क्रीनवर दिसतं. आपली राज्यघटना तयार होत असताना वेगवेगळी तत्वे आपण आपल्या राज्यघटनेमधून, वेगवेगळे जे तरतुदी आहेत त्या आपण आपल्या राज्यघटनेमधून घेतलेली आहेत वेगवेगळ्या स्रोतांमधून. जसं की 1935चा कायदा होता, यामधून आपण संघराज्य व्यवस्था, संघराज्य म्हणजेच काय तर आज केंद्र सरकार सुद्धा आहे, राज्य सरकार सुद्धा आहे, याला संघराज्य व्यवस्था असं म्हटलं जात असतं. लोकसेवा आयोग म्हणजे आपल्या राज्यघटनेमध्ये 315व्या कलमामध्ये तरतूद केलेली आहे. 316व्या कलमामध्ये सुद्धा लोकसेवा आयोगासंबंधी तरतूद केली आहे. लोकसेवा आयोग म्हणजे प्रशासकीय अधिकारी जे असतात ना, यांची शिफारस राज्यपालांना, राष्ट्रपतींना देत असतात. हे लोकसेवा आयोग असतात. केंद्रीय लोकसेवा आयोग राष्ट्रपतींना शिफारस देत असतात आणि राज्य लोकसेवा आयोग तशा प्रकारे परीक्षा घेतात. परीक्षा घेतल्यानंतर पात्र उमेदवारांची शिफारस राज्यपालांकडे पाठवतात, मग ते नियुक्तीपत्र देत असतात. ते लोकसेवा आयोग आहे. ब्रिटनच्या घटनेमधून आपण संसदीय शासन व्यवस्था घेतलेली आहे. म्हणजेच केंद्रामध्ये आज राज्यसभा आणि लोकसभा हे 2 घटक आहेत. त्यानंतर राष्ट्रपती, बरोबर आहे. या 3ही घटकांद्वारे कोणताही कायदा आपल्या देशामध्ये लागू करायचा असेल तर या तिघांची परवानगी लागत असते. 368व्या कलमानुसार, घटनादुरुस्ती पद्धतीनुसार आपण राज्यघटनेमध्ये दुरुस्ती सुद्धा करू शकतो. त्यावेळेस सुद्धा वरिष्ठ सभागृह, कनिष्ठ सभागृह या व्यतिरिक्त राष्ट्रपती या तिघांचीही परवानगी लागत असते. राष्ट्रपतींनी शेवटी सही केली की त्याचं कायद्यामध्ये रूपांतर होत असतं. यालाच संसदीय कायदे शासन व्यवस्था म्हणजेच कायदेमंडळ असं म्हटलं जात असतं. त्याचप्रमाणे राज्यांमध्ये सुद्धा वरिष्ठ, कनिष्ठ असे सभागृह असतात. जसं की विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह आहे. आज 28 राज्यांपैकी केवळ 6 राज्यांमध्येच विधान परिषद आहे आणि विधानसभा 28 राज्यांमध्ये 28 विधानसभा आहेत. एकेरी नागरिकत्व म्हणजेच काय, हे ब्रिटनच्या राज्यघटनेमधून घेतलेले बरं का. म्हणजे जम्मू काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत किंवा घुमरमोटा पासून ते किबितू पर्यंत अख्ख्या भारतभरामध्ये कुठेही जा तुम्ही, तुम्हाला एकच नागरिकत्व आहे. एक आधार कार्ड असेल तुम्ही तर भारत नागरिक, बस. एकेरी नागरिकत्व. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे नागरिकत्व असतात का? तर अजिबात नाहीये. कायद्याचं राज्य म्हणजे आज प्रशासकीय व्यवस्था, कोणतंही कार्य करायचं असेल तर त्यामागे कार्य आहे, हे कायदे आहेत. समजा खड्डा खणायचा असेल एखाद्या सरकारी व्यवस्थेकडून तर त्यासाठी सुद्धा नियम आहे, महसुली नियम आहे. महसुली नियमानुसार खड्डा खणण्याचं त्या ठिकाणी नियम दिला गेलेला आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी कायदा. हे सुद्धा आपण ब्रिटनच्या राज्यघटनेमधून घेतलेलं आहे. घटनात्मक उपायांचा अधिकार हे सुद्धा आपण ब्रिटनच्या राज्यघटनेमधून घेतलेला आहे. या व्यतिरिक्त अमेरिकेमधून आपण मूलभूत अधिकार, आज आपले मूलभूत अधिकार आहेत. जसं की आपण आई वडिलांकडे आपले अधिकार मागत असतो की नाही, आणि मग शेवटी आपल्याला कर्तव्याची वेळ आली की ते आपण बाजूला जातो, तसं नाहीये. शेवटपर्यंत ज्याप्रमाणे आपण अधिकार मागत असतो आई वडिलांकडे, त्याचप्रमाणे आपले कर्तव्य सुद्धा बांधील असतात, सायमल्टेनियसली दोन्ही चलत असतात. तशा प्रकारचे मूलभूत अधिकार आहे आणि कर्तव्य आपण इथून घेतलेले, रशियाकडून घेतलेले आहेत. ठीक आहे. न्याय आणि आपण अधिकार मागत असतो आपल्या देशाला,
राज्यघटनेतील भाग 3 मध्ये मूलभूत अधिकारासंबंधी तरतूद करण्यात आली 12 ते 35 या कलमांमध्ये. न्यायालयीन पुनर्विलोकन फार एक्सप्लेन करावं लागेल, डीप मध्ये जावं लागेल. महाभियोग प्रक्रिया म्हटलं तर हे जे महत्वाचे पद आहेत. न्यायालयीन पुनर्विलोकन म्हणजेच काय, तर पुन्हा एकदा न्यायालय त्या ज्या दुरुस्ती आहेत त्याच्यावर विचार करतं, अभ्यास करतं, त्यानंतर त्याचा निर्णय देत असतं. केंद्र राज्य संबंध, शेषाधिकार हे कॅनडामधून आयर्लंडमधून आपण राज्यांची मार्गदर्शक तत्वे, जे राज्यकर्ते आहेत ना त्यांची नेमकी काय कर्तव्य आहेत ते मार्गदर्शक तत्वे भाग 4 मध्ये दिली गेलेली आहे. 36 ते 51 या कलमामध्ये मार्गदर्शक तत्वांची तरतूद केली. जर्मनीकडून आपण आणीबाणीची तरतूद घेतलेली आहे. घटना दुरुस्ती पद्धत 368व्या कलमामध्ये दिली, ही सुद्धा आपण कुठून घेतली, दक्षिण आफ्रिका. रशिया मूलभूत कर्तव्य ऑस्ट्रेलियाकडून समवर्ती सूची घेतलेली आहे. ठीक आहे. हिमालयीन पर्वतीय प्रदेशात 3600 मीटरपेक्षा जास्त उंचीवर मोठ्या प्रमाणात कोणत्या प्रकारची वने आढळतात? लवकर लवकर तुम्हाला कमेंट करायची, सांगा बरं. मी तोपर्यंत रेकॉर्डिंग होती का ते बघतो. येस, होते रेकॉर्डिंग. नाही तर मी नुसता उड्या मारतोय फण्या आणि त्या ठिकाणी रेकॉर्डिंग होत नसेल तर कसं व्हायचं. उष्णकटिबंधीय वर्षावने म्हटलं तर ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी अशा प्रकारची वने असतात. नीट समजून घ्या हा मुद्दा. थोडंसं डीप मध्ये जावं लागेल मित्रांनो, कारण तशा प्रकारे तुम्हाला डीप मध्ये प्रश्न विचारले जात असतात, अवघड प्रश्न असतात. तसं पोलीस भरती लेवलचे प्रश्न नाही येथे. इथे बघा ना, विषुववृत्त आहे. विषुववृत्त आपल्या पृथ्वीला 2 भागांमध्ये विभाजित करत असतं. विषुववृत्तावर सर्वात जास्त सूर्यकिरणे पडत असतात, लंबरूप किरणे असतात वर्षभर. म्हणून या ठिकाणी सूर्यकिरणे जास्त पडल्यामुळे इथली जमीन तापते. जमीन तापल्यानंतर ती त्याच्यावरील वारे हलके होत असतात. कोणत्याही गोष्टीला तापवलं, वस्तूला तापवलं किंवा अजून कोणत्याही द्रव्याला तापवलं त्याची घनता कमी होत जात असते. बारीक बारीक कण लांब लांब जातात, याचा अर्थ ते हलकं होतं, ते वर जातं. तशाच प्रकारे टेम्परेचर जास्त असल्यामुळे एखाद्या प्रदेशामध्ये तिथली जमीन तापते. जमीन लवकर तापते पाण्यापेक्षा. जमीन तापली की त्याच्यावरील हवा हलकी होते. ती हलकी झाल्यानंतर ती वर जाते. वर गेल्यानंतर आसपासची हवा जवळ येत असते. इथे तशाच प्रकारचं तापट वातावरण असतं या प्रदेशामध्ये बरं का, विषुववृत्ताच्या उत्तरेला आणि दक्षिणेला या पट्ट्यामध्ये. आणि म्हणून हवा हलकी गेली, वर गेली, आसपासची हवा समुद्रावरील येते आणि मग नंतर जमिनीवर पाणी पडत असतं, पाऊस पडत असतं धुलीकण लागल्यानंतर. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. याचा अर्थ काय, ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडत असतो, ज्या ठिकाणी सूर्यकिरणे जास्त असतात, कारण प्रकाश संश्लेषण, प्रकाश यांना आपल्या वनस्पतींना पानांद्वारे, पर्णरंध्रांद्वारे प्रकाश संश्लेषण होत असतं. भोक असतात बारीक बारीक. सूर्यकिरणे पडली की त्यानंतर मग प्रकाश संश्लेषण. प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाशाची आवश्यकता असते, पाण्याची आवश्यकता असते, म्हणजे H2O ची आवश्यकता असते, ऑक्सिजनची आवश्यकता असते. इथे मुबलक प्रमाणात सगळ्या गोष्टी असल्यामुळे या ठिकाणी या पट्ट्यामध्ये उष्णकटिबंधीय वर्षावने येतात आणि हे फार यांची उंची जास्त असते, लांब लांब पानं असतात. त्यानंतर खारफुटीची वने, ज्या ठिकाणी पाणी मुबलक असतं मुळात तिथे कंटिन्युअसली ओली जमीन असते. जसं की उदाहरणासाठी सांगितलं मी तुम्हाला, गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदी यांच्या दरम्यानचा हा जो प्रदेश आहे ना, समजा हा भारत आहे, इथे गंगा आणि ब्रह्मपुत्रा नदी ह्या दोन्ही मिळून मोठ्या प्रमाणात गाळ घेऊन येत असतात. इथे गाळाचा प्रदेश तयार झालेला, याला सुंदरी वने किंवा सुंदरबन प्रदेश म्हणतात. सर्वात जास्त जगातील सुंदरी वने ज्या ठिकाणी आढळतात हाच प्रदेश येतो, सुंदरबनचा प्रदेश आहे. आणि हा पश्चिम बंगालमध्ये. इथे खारफुटीची वने आढळत असतात. विशेष म्हणजे समुद्रकिनारी असतात, ज्या ठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणात उपलब्धता आहे तिथे मुळं बाहेर आलेली असतात. आता मुळांना सुद्धा सूर्यकिरणांची आवश्यकता असते. कंटिन्युअसली ते पाण्यामध्ये राहू शकत नाही आणि म्हणून मुळं सुद्धा बाहेर आलेली असतात. अशा प्रकारच्या वनांना खारफुटीची वने असं म्हटलं जात असतं. यांना सुंदरी वने सुद्धा म्हणतात. पानझडीची वने म्हणजेच काय, तर जमिनीमध्ये आता पाणी नाहीये परंतु सूर्यकिरणे आहेत. पण प्रकाश संश्लेषण होत असताना सूर्यकिरणांसोबत जमिनीमध्ये पाणी सुद्धा असायला पाहिजे ना, तर मुळं लांब लांबपर्यंत पोहोचतात. परंतु पाण्याच्या शोधामध्ये त्या ठिकाणी त्यांना पाणी जर मिळालं नाही आणि प्रकाश कंटिन्युअसली पानांवर पडत असेल तर पानांच्या भोकांमधून हे बाष्पीभवन कंटिन्युअसली माझ्या शरीरातील होईल. समजा उदाहरणासाठी सांगतो, मी फांदी आहे, या ठिकाणी संपूर्ण मी झाड आहे, या ठिकाणी ही फांदी, या ठिकाणी पानं आहेत. पानांच्या भोकांवर समजा किरणे पडत असतील आणि टेम्परेचरमुळे माझ्या शरीरातील पाणी सगळं बाहेर फेकलं जात असेल, फेकलं म्हणजे बाष्पीभवन होत असेल, तर माझ्या शरीरातील सगळं पाणी संपेल ना. आणि म्हणून मला पानं सोडून देणं गरजेचं आहे. डार्विनच्या सिद्धांतानुसार स्वतः मी पानं सोडून देईल जर मला जगायचं असेल तर. तशा प्रकारे वृक्ष सुद्धा पानं स्वतःची सोडून देत असतात. जर जमिनीमध्ये पाणी कमी असेल तर तिथे पानझडीची वने येत असतात. विशेष म्हणजे आपल्या भारताच्या मध्य भागामध्ये या ठिकाणी पानझडीची वने असतात. आपल्या भारतात सर्वात जास्त ज्या वृक्षांची संख्या ती म्हणजे हीच पानझडी वनांचीच आहे. त्यामध्ये सुद्धा आर्द्र पानझडी वने असतात आणि त्यानंतर ते सुकी पानझडी वने असतात. आणि अल्पाईन गवताळ जमीन, पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अल्पाईन वने, सूचीपर्णी वने किंवा मग अजून ती ख्रिसमस ट्री, ती तशा प्रकारची वने या ठिकाणी आढळतात. कुठे, तर पर्वतीय प्रदेशामध्ये. बघा ना, अल्पाईन व स्टेपी वने असतात, हिमालयीन वने असतात किंवा सूचीपर्णी वने असतात. ठीक आहे.
तर ही विशेष म्हणजे पर्वतीय वने म्हणून त्यांना ओळखलं जात असतं. वैशिष्ट्य म्हणजे विषुवृत्तीय वन प्रकार वगळता सर्व प्रकारच्या वनस्पतींमध्ये अशा प्रकारची वने आढळत असतात. या प्रदेशात उंचीनुसार पर्जन्यमान बदलते म्हणून उंचीनुसार वन प्रकार देखील बदललेला असतो. आणि हे जे दिसतं ना तुम्हाला मॅप, हे तुमच्या स्टेट बोर्ड मधीलच मॅप आहे. इथे हिरवं दिसतंय, याचा अर्थ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडत असतो. पाऊस पडल्यामुळे इथे तशा प्रकारची हिरवीगार वने असतात, म्हणजे उष्णकटिबंधीय सदाहरित वने त्यांना म्हटलं जात असतं. इथे जास्त पाऊस पडतो त्याचं एक्सप्लेनेशन द्यावं लागेल, पण जास्त डीप मध्ये होईल. चला पुढे जाऊया. वनस्पती चीर, देवदार, ओक, ऑलिव्ह, चेस्नर आणि स्प्रूस हे वनस्पतींची नावे लक्षात ठेवा, वारंवार विचारली गेलेली आहे. पुढे बघा, मेघालयातील गारो आदिवासी समाजात कोणत्या उत्सव सर्वात लोकप्रिय आहे? तर नुखाई किंवा पोराग, वांगला की याओशांग. तर नुखाई पर्याय क्रमांक 1. याचा अर्थ आपल्याला सर्व राज्यातील महत्वाचे उत्सव जे आहेत ना, एक 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 करून मी पुढे घेतो. तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आता आणि पॉज करून, किंवा व्हिडिओ तुम्ही रेकॉर्डेड बघणार आहात तर पॉज करून नंतर बघून घ्या. राज्य व त्यांची प्रसिद्ध सण बघा. पहिला येतो महाराष्ट्र, यामध्ये दिवाळी, बैलपोळा आणि मकर संक्रांत. यापैकी तुम्हाला दिवाळी, बैलपोळा या 2 वर विचारलं जात असतं. आसाम म्हटलं तर बिहू, याच्यावर जास्तीत जास्त प्रश्न विचारून झालेले आहेत. अनेक आहेत उत्सव त्या ठिकाणी, पण सरसकट सगळी माहिती घेण्यापेक्षा जी महत्वाची तुमच्या परीक्षेसाठी तेवढीच तुमच्या समोर आणणं गरजेचं आहे, ज्यावर तुम्हाला वारंवार विचारलं जात असतं. त्रिपुरा म्हटलं तर खराची पूजा. सगळ्यांचे स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो, इमेजेस बघा. गोवा म्हटलं तर कार्निवल, मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारला गेलेला आहे. तमिळनाडू पोंगल, अनेकदा प्रश्न विचारून गेलेला आहे यापूर्वी. गुजरात, आता तुम्ही बाकी ठिकाणी जर नोट्स वाचाल किंवा अजून कुठे युट्यूबवर व्हिडिओ बघाल तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी तमिळनाडूचे वेगवेगळे सण दिलेले आहेत, उत्सव दिलेले आहेत, पण ते गरजेचेच नाहीयेत. परीक्षेमध्ये जे विचारलं जातं केवळ एकाच सणावर विचारलं जातं, तेवढंच सण लक्षात ठेवायचं. इथे सुद्धा नवरात्र आणि गरबा यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. गुजरात, अनेक सण आहेत तिथले स्थानिक सण, पण सगळे सण पाठ करण्यापेक्षा पुस्तकामध्ये म्हणा किंवा अजून तुम्ही युट्यूबवर बघत असाल कुठला व्हिडिओ, त्या ठिकाणी जास्तीत जास्त सण त्या ठिकाणी समाविष्ट केलेले असतात. पण तेवढ्यावर विचारलं जात नाही. जेवढं विचारलंय तेवढंच आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे ना. आपल्याला जायचंय चंद्रावर आणि मंगळाचा अभ्यास केला, तिथल्या जमिनीचा तर उपयोग आहे का? आपण पास होणार आहेत का असे? उत्तर प्रदेश म्हणलं तर होळी, पश्चिम बंगाल म्हणलं तर दुर्गापूजा, पंजाब म्हणलं तर बैसाखी, कर्नाटक या ठिकाणी दशहरा, केरळ ओणम हे महत्वाचे. पुन्हा सांगतो बघा, सुरुवातीपासून जे जे महत्वाचे आहेत, ज्यावर वारंवार प्रश्न विचारला जातो ते म्हणजे महाराष्ट्राचं कॉमनच आहे, पण हे IMP हे लक्षात ठेवा. त्यानंतर खराची पूजा, त्रिपुरा नाही लक्षात ठेवलं. कार्निवल IMP करतो मी, फार महत्वाचं आहे. तमिळनाडूचं पोंगल फार वेळा विचारलं गेलेलं आहे. नवरात्र, गुजरात, गरबा. जर गुजरात या ठिकाणी राज्यामध्ये जर इलेक्शन असेल किंवा काय असेल तर त्यावेळेस विचारलं जातं तिथलं स्पेशल. त्यानंतर होळी गरजेचं नाहीये. पश्चिम बंगाल दुर्गापूजा, कॉमन सेन्स लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, विचारलं तर लक्षात राहीलच ते. पंजाब म्हटलं तर बैसाखी, विचारलं गेलेलं यापूर्वी अनेकदा. कर्नाटक दशहरा, ओणम फार महत्वाचे. केरळचं ओणम आहे. त्यानंतर हत्ती महोत्सव आणि उंटांचा उत्सव नाही विचारणार एवढे मध्ये. आंध्र प्रदेश फ्लेमिंगो उत्सव, ठीक आहे, हा एक उत्सव असतो, विचारला तर फिरून विचारला जाऊ शकतो. याही मुद्द्यावर ओडिसा या ठिकाणी पुरीची रथ यात्रा, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या राज्य बिहारच्या विभाजनाने तयार झालेला आहे? याचं योग्य उत्तर लवकर लवकर कमेंट करा. काय असेल सांगा बरं लवकर, तुम्ही स्वतः विचार करा. काय वाटतं तुम्हाला? कोणतं राज्य च्या विभाजनाने, काय विचारलंय, कोणत्या राज्य बिहारच्या विभाजनाने तयार झालेले? बिहारचं विभाजन झालेलं या ठिकाणी बघा ना, इथे दिसतं बिहार. बिहारचं विभाजन होऊन इथे झारखंड तयार झालेले. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, ठीक आहे. बिहार म्हणलं तर आज क्षेत्रफळाने घनतेमध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे. त्या ठिकाणी लोकसंख्या घनता सर्वात जास्त आहे. इथे बिहारचं विभाजन होऊन झारखंडची निर्मिती झालेली. आपल्या महाराष्ट्राची निर्मिती 1960 मध्ये झालेली आहे मित्रांनो. त्यापूर्वी 1956 मध्ये मुंबई द्विभाषिक राज्य होतं, म्हणजे हे दोन्ही एकच राज्य होते. मुंबई द्विभाषिक राज्य म्हणून त्याला ओळखलं जायचं. पण पुढे 1960 मध्ये 1 मेला आपल्या महाराष्ट्राची निर्मिती झाली. ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र झाला होता, स्वातंत्र्य झाल्याबरोबर आपल्या राज्यघटनेच्या भाग 7 मध्ये ABCD अशा प्रकारे तरतूद करण्यात आली होती. ए मध्ये एकूण 11 प्रांत होती, ब्रिटिशकालीन प्रांत होती. यामध्ये आपला मुंबई प्रांत सुद्धा होता. त्याचप्रमाणे संयुक्त प्रांत, त्यानंतर बंगाल प्रांत, मद्रास प्रांत, पंजाब प्रांत अशा प्रकारे एकूण 11 प्रांत होती मित्रांनो स्वातंत्र्यापूर्वी.
त्यानंतर बी मध्ये जो भारत मंत्री आहे त्याच्या अंडरमध्ये किंवा तो रेग्युलेट करणारा जो प्रदेश आहे त्याला बी मध्ये स्थान मिळालं होतं. सी मध्ये लक्षात ठेवा, सी यामध्ये जे केंद्रशासित सी मध्ये एकूण जेवढे समुद्रामध्ये असलेले वेगवेगळे बेट जे आहेत की ना, जसं की अंदमान निकोबार द्वीप समूह, त्यानंतर लक्षद्वीप, या सर्वांना त्यामध्ये समाविष्ट केलं होतं. आणि डी मध्ये एकूण संस्थाने होती. संस्थाने म्हणजे जसं की शाहू महाराज, कोल्हापूर संस्थान, अशा प्रकारे वेगवेगळी संस्थाने होती. 552 संस्थाने होती स्वातंत्र्यानंतर. या सर्वांना एकत्रित करून मग आज 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आलेली आहे. परंतु स्वातंत्र्यानंतर सर्वात पहिलं राज्य निर्माण करण्यात आलं होतं ते म्हणजे आंध्र प्रदेश. या ठिकाणी दिसतं. यावरही वेगवेगळ्या परीक्षांमध्ये वारंवार प्रश्न विचारून झालेले. आंध्र प्रदेशची निर्मिती करण्यात आली होती. पोट्टी श्रीरामलू 53 दिवस त्यांनी उपोषण केलं होतं. कसं लक्षात ठेवायचं, 1953 दिवस त्यांनी उपोषण केलं होतं. त्या ठिकाणी तेलुगू भाषिक त्यांना स्वतंत्र राज्य पाहिजे याची मागणी त्यांनी केली होती. त्यामध्येच त्यांचं निधन झालं. निधन झाल्याबरोबर अशांतता पसरली म्हणून स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू यांनी इथे येऊन आंध्र प्रदेश या राज्याची निर्मिती म्हणजे घोषणा केली. आंध्र प्रदेशचं पुढं विभाजन झालं. 2014 मध्ये तेलंगणाची निर्मिती करण्यात आलेली आहे. ठीक आहे. आणि यामध्ये सुद्धा जास्तीत प्रश्न विचारले जात असतात. एक तर सिक्कीमचं संबंधित विचारलं जातं, गोवा संबंधित एक विचारलं जात असतं. 1987 मध्येच याला राज्याचा दर्जा देण्यात आलेला आहे. यापूर्वी ते केंद्रशासित प्रदेश होतं. पोर्तुगीज या ठिकाणी होते. त्यांचं एक स्वतंत्र असं प्रशासन त्या ठिकाणी पोर्तुगीजांचं होतं. स्वातंत्र्यानंतर सुद्धा 1961 पर्यंत. 1961 मध्ये गोवा आपल्या भारतीय संघ राज्यामध्ये विलीन करण्यात आला आणि मग नंतर त्याला तिथून केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता. गोवा 1987 मध्ये राज्याचा दर्जा त्याला देण्यात आला होता. पुढे जाऊया. अशाच प्रकारे याचे स्क्रीनशॉट काढून घ्या. नवीन नवीन राज्य कशा प्रकारे केव्हा निर्माण झालेले ते लक्षात ठेवण्यासाठी सफिशियंट आहे. याच्या पलीकडे जाणार नाही प्रश्न. ठीक आहे. पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर दिसतोय. बघा ना, UNO कोणत्या वर्षी अस्तित्वात आलं? UNO म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन असतं. याचं लॉंग फॉर्म अनेकदा विचारलं गेले. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. विषय काय असतो माहिती का? पहिलं महायुद्ध झालं होतं 1914 सुरुवात झालं आणि ते संपलं पहिलं महायुद्ध 1908 ला. त्यानंतर 1939 ते 1945 दुसरं महायुद्ध झालं. या दोन्ही महायुद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. मोठ्या प्रमाणात लोक बेघर झाली. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणचं जे इंडस्ट्रियलायझेशन झालं होतं किंवा संपत्तीची हानी झाली. आणि वारंवार जर होत असेल तर एक दिवशी पृथ्वी नष्ट होईल. त्यासाठी 44 देश एकत्रित आले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातच 1944 मध्ये 44 देश एकत्रित आले. कसं लक्षात ठेवायचं? 1944 वरून 44 देश एकत्रित आले. त्यामध्ये आपला भारत देश सुद्धा होता. सर्व एकत्र आले आणि म्हटले की हे काय वारंवार चालतंय, केव्हापर्यंत चालेल, आपली पृथ्वी नष्ट होईल. आणि यासाठी आता एक महत्वाची अशी मध्यस्थी करणारी संस्था स्थापित करणं गरजेचं आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर, ज्याचं सर्वांनी ऐकायला पाहिजे. हे दुसरं महायुद्ध संपलं की तशा प्रकारे एक मध्यस्थी करणारी संस्था स्थापित करणं फार गरजेचं आहे. ती म्हणजे सर्वात महत्वाची आंतरराष्ट्रीय संस्था, जगातील प्रथम क्रमांकाची आंतरराष्ट्रीय संस्था, यांचं सर्वांना ऐकावंच लागत असतं, युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. अन्यथा यांच्याकडे शांती सैनिक असतात आणि त्या ठिकाणी त्यांना शांत करत असतात. समजा घुसखोरी करत असेल ना पाकिस्तान, तर आपण युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन कडे जाणार, त्यांना सांगणार की त्यांना समजून सांगा, अन्यथा आम्ही तिथे एअर स्ट्राईक करूया, नाही तर त्यांना कशा प्रकारे आम्हाला शांत करायचे माहिती येते. मग युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन म्हणतं ठीक आहे, त्यांना आदेश देतं, नाटकं करू नका, तुम्ही शांत राहा. पण ते जरी त्यांनी नाटकं केली, शांत नाही राहिले, तर मग शांती सैनिक असतात युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन कडे, ते त्या ठिकाणी पाठवत असतात. युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन सर्वात महत्वाची अशी आंतरराष्ट्रीय संस्था आहे ज्याची स्थापना झाली होती 1945 ला, परंतु निश्चित करण्यात आलं होतं स्थापना 1944 मध्येच. हे ठरवण्यात आलं ब्रेटन वूड या ठिकाणी परिषदेमध्ये की अशा प्रकारची एक मध्यस्थी करणारी संस्था असावी. 1944 मध्ये 44 देश एकत्रित आले होते. स्थापना झाली 24 ऑक्टोबर 1945 ला. मुख्यालय न्यूयॉर्क या ठिकाणी. देश 193 आहेत सध्या सदस्य देश. दक्षिण सुदान 2011 मध्ये आता लेटेस्ट मध्ये सामील झाला होता. सध्याचे महासचिव अँटोनियो गुतेरेस आहे, पोर्तुगीज आहेत. पहिले महासचिव तुम्हाला विचारलं तर पहिले ट्रिग्विली नॉर्वेचे होते. ठीक आहे. या व्यतिरिक्त आपल्या भारताचा आणि युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचा काय संबंध आहे? विजयालक्ष्मी पंडित, ज्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बहीण आहेत, त्या युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन मध्ये भारताच्या पहिल्या राजदूत होत्या. 100 वेळा हा प्रश्न विचारून झाला. फार महत्वाचा मुद्दा मित्रांनो. युनायटेड नेशन मान्यता प्राप्त भाषा, यामध्ये इंग्रजी, फ्रेंच, चीन, रशिया, अरबी आणि स्पॅनिश या वेगवेगळ्या मान्यता प्राप्त भाषा आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या अधिकृत भाषेमध्ये इंग्रजी आणि फ्रेंच या 2 आहेत. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात ठेवा. नवीन अरबी गरजेचं नाहीये. संयुक्त राष्ट्र संघाचे एकूण 6 अंग आहेत,
जसं की माझ्या शरीराचे एकूण किती अंग आहेत? पाय आहेत, हात आहेत, 2 डोळे आहेत, नाक आहे, तोंड आहे, मेंदू आहे. सर्वात महत्वाचा भाग कोणता आहे? हा मेंदू आहे. मेंदू हा जर चालला नाही तर मी चालणार का? नाही चालणार. तर हा मेंदू सर्वात महत्वाचा भाग आहे. त्याचप्रमाणे याचा सर्वात महत्वाचा भाग म्हटलं तर सुरक्षा परिषद. ठीक आहे, सुरक्षा परिषद आहे. बाकी आंतरराष्ट्रीय न्यायालय, महासभा, सचिवालय, आर्थिक आणि सामाजिक हे परिषद, न्याय परिषद अशा प्रकारे सर्व आहेत. परंतु सुरक्षा परिषद म्हटलं तर सुरक्षा परिषदेचे एकूण 15 सदस्य असतात. या 15 सदस्यांपैकी 5 सदस्य असतात स्थायी. यांचं काम काय? तर एखादा निर्णय घ्यायचा असेल ना जगभरातील, आपल्या पृथ्वी तलावर तो लागू करायचा असेल कोणता एखादा निर्णय, तर त्यासाठी हे 15 सदस्य त्या ठिकाणी काम करत असतात. त्यांनी जर मान्यता दिली की जगभरामध्ये ते लागू झालं. पण हे 15 सदस्य कोण असतात? तर यापैकी 5 सदस्य स्थायी असतात, म्हणजे कायमस्वरूपी. ज्यावेळेस या युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनची स्थापना झाली होती त्यावेळेस चीन, फ्रान्स, रशिया, UK आणि USA अशा प्रकारचे एकूण हे 5 सदस्य स्थायी सदस्य होते. मग आपला भारत देश आज जर बघितलं 4थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे, लोकसंख्येमध्ये सर्वात जास्त आहे, पॉवरफुल देश आहे. मग हा का नाही आहे? त्याचं कारणच हे की ज्यावेळेस युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनची स्थापना झाली होती त्यावेळेस तशा प्रकारचा पॉवरफुल देश नव्हता आपला. आज आहे पॉवरफुल, पण त्यावेळेस पॉवरफुल असलेले देश त्यामध्ये चीन, फ्रान्स, रशिया, UK आणि USA हे आजही स्थायी सदस्य आहेत. आणि तात्पुरता जे सदस्य असतात 2-2 वर्षांनी बदलत असतात. म्हणजे 2 वर्षांनी पुन्हा दुसऱ्या लोकांना चान्स मिळेल, आपल्याला मिळाला, पुन्हा दुसऱ्या लोकांना. अशा प्रकारे जगभरातील सर्व देशांना या ठिकाणी 10 सदस्यांमध्ये तात्पुरता स्थान मिळत असतो. त्यानंतर लोथल इज ए हिस्टोरिकल साइट ऑफ, म्हणजे लोथल हे कोणत्या संस्कृतीचे ऐतिहासिक स्थळ आहे? सांगा बरं याचं योग्य उत्तर काय असेल? बघा ना, सिंधू घाटी युग. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे जगातील सर्वात जुनी संस्कृती म्हटलं तर हीच संस्कृती. एकदा मला बघू द्या, वेळ किती झालेला आहे. एक्सप्लेनेशन याचं चांगल्या प्रकारे द्यायचंय मला. ठीक आहे, याचं एक्सप्लेनेशन देतो मी. जगातील सर्वात जुनी संस्कृती आहे म्हणजे सिंधू नदी. या नदीवरूनच आपल्या देशाला हिंदुस्तान हे नाव मिळालेले आहे. यालाच सिंधू नदीला इंग्रजीमध्ये इंदस असं म्हटलं जात असतं. इंदसला उच्चार करत असताना पोर्तुगीज इंडिया असं करायचे, म्हणून इंडिया हे नाव मिळालेलं आपल्या देशाला. जगातील सर्वात जुन्या संस्कृतींपैकी एक संस्कृती म्हणून सिंधू संस्कृतीला ओळखलं जात असतं. खऱ्या अर्थाने बघितलं तर आफ्रिका खंडामध्ये त्या ठिकाणी मानवाची निर्मिती झाली ती विषुववृत्ताच्या जवळ. पण मग पाण्याच्या शोधासाठी 24 आवर्स, आठवड्याचे 7 दिवस, महिन्याचे 30 दिवस आणि वर्षभरात वर्षभरात पाणी त्या ठिकाणी केव्हाच हे वाळत नाही. ती नदी म्हणजे बर्फाद्वारे बर्फ वितळून तयार झालेली नदी, ती म्हणजे सिंधू नदी असते. सिंधू नदीच्या आसपास लोक राहायला लागली. पुढच्या लेक्चरमध्ये मी संपूर्ण माहिती देतो या संबंधित, कारण मला कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फार डीप मध्ये माहिती देता येणार नाही सोने. आणि महत्वाचा भाग आहे, जगातील सर्वात जुनी संस्कृती आहे. खऱ्या अर्थाने बघितलं तर इथून अनेक प्रश्न निघतात. मी तुम्हाला स्थापना सांगणार आहे, म्हणजे केव्हापासून या संस्कृतीची सुरुवात झाली होती, याचा अंत कशामुळे झाला होता, याचा शोध कशा प्रकारे लागला होता. म्हणजे एखाद्या व्यक्तीला झोपेमध्ये स्वप्न आलं की जमिनीच्या आतमध्ये अशी दबलेली संस्कृती, तशा प्रकारे शोध लागला नव्हता. जॉन ब्रॉटम आणि विल्यम ब्रॉटम हे 2 अधिकारी आहेत. 1857 मध्ये त्या ठिकाणी उत्खनन करत होते. उत्खनन का करत होते? त्या मागचं कारण हेच आहे की 1853 मध्ये रेल्वेची निर्मिती झाली होती. ठाणे आणि मुंबई यांच्या दरम्यान पहिल्यांदा रेल्वे धावली होती. 34 किलोमीटर रेल्वे पटऱ्या टाकत असताना उत्खनन करावं लागत असतं. उत्खनन केल्यानंतर खडी टाकत असतात आणि त्यानंतर मग पटऱ्या टाकत असतात. लाहोर आणि कराची यांच्या दरम्यान पटऱ्या टाकायचं काम चालू होतं 1857च्या उठावाच्या वेळेसच. आणि त्याच वेळेस जॉन ब्रॉटम आणि विल्यम ब्रॉटम हे दोन्ही सख्खे भाऊ होते. त्यांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी उत्खनन करत होते. उत्खनन करत असताना 220 भारतीय कर्मचारी होते बिचारे. त्या ठिकाणी उत्खनन करत असताना त्यांना भाजक्या विटा सापडल्या होत्या, नर्तकीची मूर्ती सापडली होती, कॉईन सापडले होते. मग नंतर शोध लागला की अरे या ठिकाणी तर दबलेली एक संस्कृती आहे, असा विषय झाला होता. आणि मग नंतर दयाराम साहनी, त्यानंतर राखालदास बॅनर्जी यांच्या संबंधित माहिती सांगायची मला तुम्हाला. एक 5 मिनिटं तुम्ही नक्की घेणार आहे, कारण वारंवार फिरून फिरून या मुद्द्यावर प्रश्न विचारला जातो. आजचे या व्यतिरिक्त अजून पुढे मी कंटिन्युअसली जेवढे लेक्चर घेणार आहे मित्रांनो, जे तुम्हाला विचारले जातील तेच मुद्दे या ठिकाणी आणणार आहे. आणि ज्या मुद्द्यांवर तुम्हाला प्रश्न फिरून फिरून विचारला जाईल त्याच मुद्द्यांवर स्पष्टीकरण देणार आहे मित्रांनो. तुमचा वेळ जाईल असा अजिबात विचार करू नका. कंटिन्युअसली लेक्चर बघत राहा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक लगेच करायचंय. माझ्याकडून काय चुकलं असेल तर क्षमा असू द्या. हक्काने बोलत असतो सोन्या. धन्यवाद. थांबूया आपण. या प्रश्नाचं तुम्हाला योग्य उत्तर द्यायचंय. बघा पुढचा प्रश्न, याचं योग्य उत्तर द्या. याचं योग्य उत्तर काय? महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये टिंबटिंबचे समुद्र समृद्ध साठे आहे. सांगा बरं, महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये कशाचे साठे आहेत? थांबूया आपण. धन्यवाद.